कौतिक खार्डी संघाविरुद्ध. त्यामुळे खार्डी संघ जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. खार्डी संघाने देखील खूप चांगला खेळ केला आज. नवोदित खेळाडू मी तर म्हणेल करण निगुकरने आपण होते. करण निगुकरने खूप चांगली कामगिरी केली. करण आपण म्हणजे तर सामना प्रेक्षणीय असणारे पोलीस दल विपक्ष आपण बघितले तर 40+ तर जे पोलीस निरीक्षक आले असतील त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शब्द सुंदरने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन जयमान निळजे संघाकडून नितेश येतो. आता मात्र पहिलं षटक या आधीच्या सामन्यामध्ये अजय पाटीलने फेकलं होतं. ऑनसाईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. चला जरा फास्ट केतन थोडं सहकार्य करा. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणारे अध्यक्ष चषक 2020 आपण पाहतोय. वर्ष तिसरे खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. एक नैसर्गिक मैदान सावली मैदान. तर सील टायगर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपण म्हणतो सुलभा महादेव पाटील ताईंचं आगमन होतं. सुलभाताई पाटील यांचं देखील आगमन होतं व्यासपीठाच्या दिशेने. ताईंना आपण मिळले तर भरपूर बिझी शेड्यूल असतं पोलिसांचं, पण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सील टायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभाताई महादेव पाटील. एक मोठी जबाबदारी असते कारण पोलिसांचं शेड्यूल आपण भरपूर बिझी असतं, पण त्या शेड्यूल मधून देखील त्यांनी आज वेळ काढलाय. ताईंचं देखील व्यासपीठावर आगमन होत आहे. सुलभा महादेव पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपण पाहू शकता. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती. तर पोलीस दल देखील इथे दाखल झालं त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. गेम ऑन. तर गोलंदाजी मार्कवर नितेश. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपण पाहतो. स्ट्रायकरला स्वप्नील. पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतंय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे पण त्याला बीट करून चेंडू यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. षटकाराने आघात करतोय. अकाउंट ओपन करतोय स्वप्नील महात्रे. ही ओळख या खेळाडूची. वाईडिश लॉंगातला क्षेत्ररक्षण होता पण ताकद खूप होती. चेंडू आपण तो फटक्यामध्ये. नितेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्रायकरला स्वप्नील. चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला आपण बघितले तर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आला वेगाने आणि चेंडूला फीड करतो विकास. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी तत्कालीन मैदानात असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय नितेशला, कारण एकच षटक पॉवर प्लेच असणारे 4 षटकांचा रीतीने सामना आहे. तर पुण्यात गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आता सजवलं जातं. डावखुरा फलंदाज शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला. मिड ऑनला आपण क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये. लॉंग ऑन लेग आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. संदेशला आपण पाहू शकता. नितेश पंच वाईडची खून करतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं देखील साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो शाब्दिक सुनांनी. पोलीस दल देखील खेळणार आहेत. त्यांचं देखील सहकार्य असणाऱ्या स्पर्धेसाठी. नितेश राय केलं यावेळेला इनफिल्डला बेदून 1 बाउंड. चेंडू जातो सीमारेषा पार. मयूरच्या बाणमधून दणदणीत चौकार.
आणि तागडे साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. शब्द सुनानी साहेबांना विनंती करतोय, साहेब व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या धावफलकाती 12. पुणे गोलंदाजी मार्कवर नितेश प्रथम ऊर्ध्वकडे मार्क करतोय. शफल झाल्यात यावेळेला बघा सांघिक यश फलंदाज बाद. म्हात्रे नाव देसाई गावाचा दिलदार रवी सुदाम म्हात्रे नाव देसाई गावाचा दिलदार मानाचा रवी म्हात्रे नाव देसाई गावाचा दिलदार रवी सुदाम म्हात्रे नाव. थँक्यू डीजे. तर अजून एक शैलीदार डावखुरा फलंदाज येतोय, तेजस येतोय. यावेळेला सांघिक यश मिळालंय. काय असं वाटलं तर झेलचं अपील केलं तर पण मयूरने सांगितलं की झेल नव्हतं आणि इथे मात्र सांघिक यश मिळालं. जर्मन निर्देश संघाला धावचूच्या स्वरूपात बाद झाला. यावेळेला सांघिक यश मिळालं. नितीन खूप चांगली कामगिरी करतोय आता जर्मन निर्देश संघ. 1-12 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. स्टाकेला स्वप्नील आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही P1 मधले आपण बघितले तर एकच षटक पॉवर प्ले असणार, 2 चेंडू बाकी असणार आहेत. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्रायकेनला स्वप्नील म्हात्रेला आपण पाहू शकता. नुसटाकला तेजस ट्राय करायचं तर यावेळेला बॅटची करा. क्षेत्ररक्षक विकास झकात झेल घेतोय. फलंदाज बाद. जनतेचा जो वाघ झेप घेई कस केला जनतेचा जो वाघ झेप घेई. आमचे आडीपिता समाजसेवकावर टाकले कस भाई आमचे आडीपिता समाजसेवकावर टाकले कस भाई. काय करायचं ना जागेरी जा गाजवतो नाव साऱ्या जगात. काय करायचं ना जागेरी जा गाजवतो नाव साऱ्या जगात. आमचे आडीपिता समाजसेवकावर टाकले कस भाई. थँक्यू डीजे. नितीन 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण सफलता. आता ज्या फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावांची सलामी दिली होती पहिल्या सामन्यात ते फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आपण पाहू शकता. वैभव म्हात्रे आणि तेजस म्हात्रे जोडी मैदानात आहे. नितेशचं कौतुक करेल, चांगली गोलंदाजी करतोय बघा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय या गोलंदाजाने. नितेशचं मी कौतुक करेल. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जर्मन निर्देश संघाचा. आता वैभव पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू बाकी पॉवर प्लेचा. 4 षटकांचा सामना आहे. सामना बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. तर नितेश पाटील गोलंदाजी मार्क स्टॅकला वैभवला आपण पाहू शकता. मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात आहे ज्युनियर अजय. हा चेंडू खूप चांगला तपायचीचा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. तर नितीन एक फलंदाज आपण बघितलं धाव बाद देखील झालाय. सुभाष पाटील बघा प्लीज खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती होते पडद्याला सोडा. आपण पडदा या स्पर्धेची शान आहे. थोडं विनंती करतोय कारण का आदेश आम्ही तुम्हाला देणार नाही. आदेश फक्त नितीन मातोश्रीवरने यायचा. त्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त नम्र विनंती करू. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बसल्यात प्रेक्षक त्यांना विनंती करतोय. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा प्लीज विनंती करतोय आम्ही तुम्हाला आदेश देणार नाहीयेत. बघा झाडाच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला
अजय पाटील सिनियर देसेगाव एंड कडून शकला तेजस. हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय. पाचचा चेंडू हवेत यावेळेला. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. आदर्श क्रिकेट संघ पडले संघाची धाव संख्या आपण पाहू शकता 14 धावा. गडी बाद झाल्यात विचार जर केला तर एकूण 3 गडी बाद झाले आहेत. चेंडू ऑन साईडला इथं खेळायचा होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे नितेश पाटील. खूप चांगली फेक येते. ऑन द स्टंप फेक आली. एकने धावसंख्या 10 फलगती 15 धावा आपण पाहू शकता. बघा जी लहान मुलं पडद्याच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे आपण बाहेर बसा जरा. थोडं सहकार्य करा मित्रांनो. तुमच्यासाठी स्पर्धा आम्ही एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे. तिचा आनंद तुम्ही घ्या. तर गोलंदाजी मार्कवर अजय पाटील सिनियर देसेगाव एंड कडून राईट आर्म राऊंड द मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. यष्टिरक्षक जातो यावेळेला वेगाने. विशाल तोपर्यंत चेंडूला फीड करतो. एक धाव कंप्लीट होते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती 16 धावा आपण पाहू शकता. पडले संघ नाणेफेकी पास झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या 10 फलकाती 16. मैदानात जोडी आपण पाहू शकता तेजस आणि विघ्नेश. एक बंधुराज बाद झाल्यानंतर विघ्नेश आलाय. अजय पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मार्क करतो. स्ट्राईकला तेजस. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला धाडसी निर्णय गेला होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी केली जाते यावेळेला सिनियर अजय पाटीलच्या माध्यमातून. संख्या 10 फलकाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. या संघाने पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. चेंडू पुन्हा ऑन साईडला आडव्या बॅटने चेंडू जातो मिड विकेटला. थोडसा फॉर्मलिंग झालाय. 2 धावा इथे होतात का पाहायचंय. 2 धावा इथंची त्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा आपण पाहू शकता. ऐंशी धावा कुटणारा संघ आता धावांसाठी संघर्ष करतोय. नितीन हेच क्रिकेट आहे. उंबारली संघाने देखील आपण म्हणजे तर 83 धावा कुठल्या होत्या. चेंडू खूप चांगला होता. चेंज ऑफ पेस आणि चेंडू आपण म्हणजे संत गतीने निघून जातोय. लवकर शॉट सिलेक्शन करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आदर्श क्रिकेट संघ पडले संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला फक्त आणि फक्त 18 धावा. गडी बाद झाल्या तब्बल 3. भरपूर देसाई संघाने क्रिकेटर दिले आहेत. क्रिकेट घडवले आहेत. अजूनही ज्युनियर खेळाडू त्यांच्या माध्यमातून तयार होत आहेत. रवी म्हात्रे यांचे सुपुत्र देखील आपण पाहू शकता. रोनक जीत, हिमांशू. भरपूर असे चांगले येणारी नवीन पिढी आहे. नवीन जनरेशन ऋषी प्रमोद म्हात्रे तयार होत आहेत. मी त्यांना एकच सांगेल क्रिकेटही खेळा आणि अभ्यासही करा. तर गोलंदाजी मार्कवर सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू केतन पाटील येतोय आमच्या समर्थन कक्षांकडून. स्ट्राईकला विघ्नेश. चेंडू फ्रंट फुट आले होते. यावेळेला सुरेख चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगला गोलंदाज आहे आपण बघितलं तर केतन पाटील. नेहमी संघासाठी उपयुक्त भूमिका बजावतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे. गरज भासतील तेव्हा चांगली फलंदाजी देखील करतो. गोलंदाजी झाली की गोलंदाजी देखील चांगली करतो. सुभाष पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक असणारे शाखा प्रमुख लोढा हेवांचे केतन. तो विघ्नेश. चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. नितीन यावेळेला ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलं होतं. सुरेख आपण भेटतो विविधता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये केतन पाटील. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा 5 चेंडू खूप चांगले टाकले होते. नितीन शेवटचा चेंडू फुलटॉस गेला. पुन्हा एकदा
केतन पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. विघ्नेशला आपण पाहू शकता संघर्ष करतोय आता, मात्र पडले संघ धावांसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटच होता, ऑन साईडला खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केले यावेळेला. चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. इष्टेक्षक जातोय चेंडूला फीड करतोय यावेळेला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 19 धावा. नितीन असं वाटलं होतं की बॅटकडे आहे, पण पंचांनी योग्य निर्देशन दिलाय. नितेश पाटील सुमित हास्य दिसतं चेहऱ्यावरती. चांगली गोलंदाजी केली मगाशी आणि विजय संपादन केला. आत्मविश्वास मिळाला नितीन तिथून. खरं का? तुमचा आत्मविश्वास तुमच्या यशाचा गुरु किल्ली आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे. तर आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण सज्ज होतोय. केतन एंड बदलतोय कारण डावखुरा फलंदाज तेजस आहे. इथून धावा होऊ शकतात 40 ते 45. तेजस मात्र इकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. केतन पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. भरपूर असा रनअप आहे. 15 ते 16 पावलांचा रनअप ते गोलंदाजी करतात. आमच्या समाज कक्षांकडून राईट आर्म राऊंड द मारा करण्यासाठी सज्ज झालेत. हा चेंडू शॉर्ट पिच होता पण वेग प्रचंड होता नितीन. काही काळाच्या आधी चेंडू निघून जाते. सुरेख गोलंदाजी. एकच धाव दिले 4 चेंडू. काय गोलंदाजी करतो केतन पाटील. काल देखील आपण पाहिलं, काल कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते पण आज खेळायला आलेत आणि काल देखील इथे भरपूर त्याने मॅचेस पाहिल्या आहेत. त्यामुळे ऑपरेटरच्या भूमिकेत देखील ते होते. स्वतः देखील आपण म्हणतो वर्ल्ड टेनिसचे एक प्रमुख आहेत. केतन पुणे तर गोलंदाजी मार्कर. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो लॉंगनला. ज्युनियर अजय आलाय. थोडंसं फॉर्मलिंग झालं यावेळेला. दुसरी धाव घातक ठरू शकते का? 2 धावा इथे. फलंदाज बाद. सांघिक यश. मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा. आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रथम अंडर 20चा खेळाडू नितीन काय फलंदाजी केली होती भालच्या चषकामध्ये. 48 धावा कुठल्या होत्या? 10 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. प्रथमने काही षटकार मारले होते. 3 उत्तुंग षटकार आजही ते आम्हाला आठवतात. तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार पण त्याच्या समोर तेवढाच चांगला गोलंदाज आहे केतन पाटील आहे. तर प्रथम पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो. एक लेदर क्रिकेटर आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेग मिड विकेट. वडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. ऑन साईडला पॅक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. सीमेरेषेवर तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रथम. चेंडू बॅकचे काढा. इथे मात्र फलंदाज बाद. एक वाजवी षटक संपलं. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण तर 3 धावा देऊन गडी सुद्धा बाद केल्यात. 2 गडी बाजूला. एक सांघिक यश आणि एक फलंदाज आपण झेलच्या स्वरूपात. टाळ्या होऊन देतात केतन पाटीलसाठी. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फलंदाजी होते. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. धावसंख्या 10 फलक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पडील संघाची धावसंख्या 21 गडी बाद झाल्या. तब्बल जर विचार केला तर 5 गडी बाद 21 संघर्ष करतोय ने पडले संघ. नितीन आता शो मॅच देखील असणार आहे. पोलीस मित्र विपक्ष आपण आता 40+ कारण भरपूर बिझी शेड्यूल असतो. कोरोनाच्या काळात भरपूर पोलिसांना सुट्ट्या देखील निधी मिळाल्या नाही. आपल्याला देखील तशाच प्रकारच्या सुट्ट्या मिळाल्या नव्हत्या. सफाई कामगार आणि आपण आता पोलीस निरीक्षक 24 तास सेवेत रुजू असतात आणि वॉर्ड बॉय देखील सिस्टर देखील. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो. अंतिम षटक अतिश. चेंडू ऑन साईडला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेट रिजनमध्ये. स्वतः गोलंदाज जातो. इथे मात्र थोडंसं फार्मलिंग झालंय. 2 धावा कंप्लीट होतात का पाहायचं नाही. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. सांघिक यश.
स्वभाव देसाई गावाचा दिलदार मनाचा रवी म्हात्रे नाव देसाई गावाचा दिलदार रवी Thank you, DJ. म्हात्रे 6 गडी बाद झाले नितीन, त्यामधले 3 फलंदाज सांघिक याचे असं आपण धावबाच्या स्वरूपात बाद झाले, म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय जर्मन निळजे संघाचं. अतिश पवार गोलंदाजी मार्कवर देसाईगाव एंडकडून चेंडू बॅकफुटवर गेले ते स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. तर पडले गावचे तुकाराम म्हात्रे साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. अतिश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय, फुल टॉस यावेळेला ऑन साइडला पुल केलाय, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या षटकाराने वाढते, 28 धावा आपण धावफलकात पाहू शकता. उपयुक्त षटकार आलाय यावेळेला, फलंदाज आपण पाहू शकता विघ्नेश म्हात्रेच्या बॅटमधून एक उपयुक्त षटकार आलाय. वैभव म्हात्रे यांचे बंधुराज छोटे अतिश पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. हा चेंडू लिडिंग आहे जे यावेळेला फलंदाज बाद होतोय. शॉट दरम्यानला ज्युनियर संतोष चूक करत नाही, आणखीन एक विकेट प्राप्त होतोय. राहुल पाटीलचा नावलय गाजतय ठाणे जिल्ह्याला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतो रोशन कुंभार येतो. 7 गडी बाद, धावसंख्या फक्त आणि फक्त 28 धावा धाव फलकावरती. अतिश पवार षटकार आल्यानंतर आपण बोलले तर चांगली गोलंदाजी करतोय, विकेट मिळवतोय. रोशन सेकंडला फुल टॉस आहे, लॉफ केला यावेळेला, चेंडू जातोय लॉंगा फ्लाश क्षेत्ररक्षक आहे तिथे साईड स्क्रीन समोर, जेव्हा चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. अतिश चेंडू यावेळेला आपण म्हणजे 1 धाव इथे कंप्लीट होते लेग बायच्या स्वरूपात. बघा साईड स्क्रीनच्या मागे जी कोणी छोटी मुलं आहेत त्यांना जरा विनंती करतो आपण जरा तिथून बाजूला व्हा. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर पडले संघाची धावसंख्या 31 धावा. गडी बाद झाल्या तब्बल जर विचार केला तर 7 गडी बाद, 31-32 धावांचं लक्ष्य, मापक लक्ष्य, पण तरी पण फाईट बॅक करू शकतोय. नितीन मित्र म्हणेल मयूर ठाकूर जिथून बाद झाला तिथून मात्र आपण म्हणले तर धावांसाठी संघर्ष करावा लागला पडले संघाला. काय म्हणशील नितीन? नक्कीच बाळू सांघिक यश तिथे मिळालं. खरी झेलसाठी अपील केलं होतं मयूर ठाकूरसाठी, मात्र चेंडू त्याच्या हाताला ब्रश झाला होता, मात्र तो झेल बाद नव्हता, मात्र विकेट सॅक्रिफाईस त्याला करावी लागली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच स्वप्नील म्हात्रे बाद झाले. त्यामुळे हा संघ पूर्णपणे अडचणीत आलाय. नक्कीच नितीन, आता संघर्ष पूर्णपणे करायला लागला होता, एक एक धावेंसाठी संघर्ष करावा लागला. धावसंख्या धावफलकात 31-32 धावांचं लक्ष असणार आहे. चंदन भगतची ओळखणारी दोस्ती ही दुनियेचा माणूस भारी ओळखते दुनिया त्यालाही सारी. दोस्ती दुनियेचा माणूस भारी चंदन भगतची ओळखणारी दोस्ती दुनियेचा माणूस भारी ओळखते दुनिया त्यालाही सारी. चंदन
धन्यवाद डीजे. तर लक्ष 32 धावांचं तुम्हाला पाहायला मिळते. मापक असं लक्ष नाही. ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतायत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव. आणि वर्षानुवर्ष या क्रीडांगणासाठी खर्च करावा लागतो आणि खर्च नेहमीच रवी सुदाम म्हात्रे यांनी केलाय या क्रीडांगणासाठी. आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही खर्च तुम्ही पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्यासाठी जी वाहिनी पाहताय WTC, ती वाहिनी सुद्धा आम्हाला इथे रवी सुदाम म्हात्रे यांनी उपलब्ध करून दिली. जय वागेश्वर देसाई संघाचे ते आधारस्तंभ आहेत. कारण मैदान क्रीडांगण म्हटल्यानंतर त्या क्रीडांगणाला खर्चही असतं. मग खेळपट्टी असो, भरणी असो, साफसफाई असो, आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष रवी सुदाम म्हात्रे कार्य करतात आपल्या माध्यमातून. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभाताई पाटील मॅडम सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भूषण कापडणीस साहेब सुद्धा उपस्थित आहेत. गोविंद अरळेकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. संतोष तागड सुद्धा उपस्थित आहेत. संतोष शिंदे असतील, प्रवीण कदम साहेब असतील, प्रदीप कांबळे असतील, पंकज गायकर असतील, सोनकडे साहेब असतील, बोराडे साहेब असतील, गिरमकर साहेब असतील, आमचे सर्व लाडके पोलीस निरीक्षक ज्याने कोरोनाच्या काळात भरपूर मेहनत केली, एकही सुट्टी न घेता, आणि सातत्याने पोलिसांना खूप चांगली भूमिका बजवावी लागते. रात्रंदिवस 12 तास त्यांना नक्कीच वेळ आल्यानंतर 24 तास सुद्धा ड्युटी करावी लागते. तुकाराम म्हात्रे साहेबांचं आगमन होते पडलेगावचे. स्वप्नील म्हात्रे पहिलं षटक घेऊन येतात. 32 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू सन्मान दिलाय. तर टार्गेट 32 धावांचे. मात्र या धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे. आदर्श इलेव्हन पडले संघामध्ये दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतोय ज्या संघाने 72 धावांचा पाठलाग सहज केला सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू जाईल सीमा पार. नितेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार. राहुल शेठ पाटील अडवली माजी उपसरपंच, एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनाही तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल प्रेक्षणीय मॅच मध्ये. या अगोदर आम्ही DPL डायगर प्रीमियर लीग जी स्पर्धा होते डायगर येते त्या स्पर्धेत सुद्धा राहुल पाटील यांना मग खेळताना आम्ही पाहिलंय. इथे मात्र हा धमाका नितेश पाटीलच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या चेंडूला सन्मान दिला नितेशने. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. 32चं टार्गेट आहे. पुन्हा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत. मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच सिंगल इथे मिळेल. धावसंख्या होती ती 11. पहिल्या मॅचचा हिरो ज्याने मॅच फिनिश केली विशाल पवार स्ट्राईक एंडला येतोय. आणि मी पहिल्या मागच्या मॅच मध्ये उल्लेख सुद्धा केला होता की विशाल पवार आणि अजय पाटील असे पहिल्या मॅच मध्ये मी उल्लेख केला होता की अजय पाटील आणि विशाल पवार असे दोन खेळाडू जे कधी मॅच फिनिश करू शकतात. आणि त्यांच्या नावारूपाला येऊन त्यांनी ती मॅच फिनिश केली. 72 धावांचा पाठलाग त्याने केला आणि इथे आता फक्त 32 धावांचा पाठलाग करायचे. 11 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्यात. फुलटॉस चेंडू होता. मिड विकेट क्षेत्र निवडलंय. चौकारने खातं नितेश पाटीलने उघडलं होतं. चौकारने खातं विशाल पवार उघडतोय. धन्यवाद डीजे. पहिल्याच षटकात मॅच खुली केली विशाल आणि नितेशने. 15 धावा झाल्यात. खाडी संघाचा एक खेळाडू पडद्याच्या आतमध्ये बसलाय बघा. अजय सूचना करतायत. धन्यवाद. कारण आमचे खेळाडू खूप चांगले आहेत, शांत आहेत, प्रेमळ स्वभावाचे आहेत. तुम्ही लगेच ते बाहेर जात आहेत. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. 32चं टार्गेट आणि पहिल्याच षटकात धावा आल्यात त्या
15 म्हणजे 18 चेंडू मध्ये आता 17 करायचे आहेत जय हनुमान निजे टीमला. याच मैदानामध्ये आदर्श ट्रॉफी जी स्पर्धा आली त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे जय हनुमान निजे. टायगर चषक मध्ये सुद्धा एक सामना जिंकला होता. कोणीच्या स्पर्धेत सुद्धा एक सामना जिंकला होता. म्हणजे पहिल्या राऊंड ते सहज जिंकतात. एक प्रेक्षणीय मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 40+ वर्सेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक. एक प्रेक्षणीय मैत्रीपूर्वक मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जशी प्रेक्षणीय मॅच होईल त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल खार्डी विरुद्ध यातून विजेता संघ. तर दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज भावेश म्हात्रे. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नितेश पाटील पंचाच्या भूमिकेत तुम्ही गणेश बाविस्कर सरांना पाहतायत. स्क्वेअर लेगचे पंच मनोज गुप्ता सर. खूप चांगली भूमिका राहिली आहे आज गणेश सरांची सुद्धा. एक योग्य डिसिजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कारण पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. चंदनदादा भगत यांनाही तुम्ही पाहू शकाल प्रेक्षणीय मॅच मध्ये. रवी सुद्धा म्हात्रे यांना पाहू शकाल. दिलीप पाटीलला सुद्धा तुम्ही पाहू शकाल त्या प्रेक्षणीय मॅच मध्ये. गुरुनाथ म्हात्रे यांनाही पाहू शकाल. हलकस अपील केलं होतं. धावचीची संधी मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. गुरुनाथ म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. रवी सुद्धा म्हात्रे यांचे बंधू. चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात 15 आलेत. इथे चेंडू हवेत आहे. टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत वैभव आणि फलंदाज नितेश पाटील जी काही इथे समाप्त होईल. पोरे षटकार मारी गाव गाजवती गावाचा गाव गाजवती गावाचा आमचे दिसले गावाचे जय वागेश्वर. धन्यवाद. डीजे 40+ चे कॅप्टन असतील राहुलभाई पाटील मॅन फ्रॉम अडवली. आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असतील पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं कॅप्टन असतील अक्षय भडले साहेब. साहेबांना विनंती असेल या टॉस साठी आणि टॉस केला जाईल तो माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभाताई पाटील मॅडम यांना विनंती असेल. मॅडम आपण आपल्या शुभसे टॉस करायचे. या षटकांत टॉस करूया आपण. फक्त उपस्थित राहायचे. जसं दुसरं षटक समाप्त होईल भावेश म्हात्रेचं. आतापर्यंत भावेशने 2 चेंडू टाकले. एकही धाव दिली नाहीये. इम्प्रेस केलंय भावेश म्हात्रे या गोलंदाजाने. स्वप्नीलच्या षटकात जरूर पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. पण मॅच संपली नाहीये अजूनही. क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चितांचा. पंच थोडं वाईट चिकून करतात. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. एक धाव ऍड होईल. धावा झाल्यात त्या 16 धावांची अजूनही गरज आहे. अर्धलक्ष पार केलंय. अर्धलक्ष अजूनही पार करायचंय ते जय हनुमान निजे टीमला. ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला मकर संक्रांत ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. मात्र त्या स्पर्धेसाठी तुम्हाला एक विशेष सूचना दिली. तुम्हाला 14,000 प्रवेश फी पूर्ण दिली तरच तुम्ही त्या स्पर्धेत खेळू शकता. आणि विशाल पवारच्या बॅट मधून येणारा हा चौकार. कारण बाळू पाटील बऱ्याच वेळा असंही होतं. अजय पाटील माझी एंट्री फिक्स कर. मात्र ऐन टायमावर सांगतात की आमचे खेळाडू नाहीयेत. मग त्यामुळे अजयला ते वर्णन ऐकायला लागतं. त्यामुळे प्रवेश फी पूर्ण दिल्यानंतरच मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये तुम्हाला खेळायला मिळेल. धावचीची संधी आणि फलंदाज विशाल पवार बॅक टू द पॅव्हेलियन. चला संदेश जरा लवकर जायचे. 12 धावांची अजूनही गरज आहे. विशालला जवळजवळ इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली धावचीच्या स्वरूपात. ज्या प्रकारे मयूर ठाकूरला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली होती पहिल्या इनिंग मध्ये. 12 धावांची गरज आहे. विशाल पवार एक चांगला मॅच फिनिशर आहे. मात्र अजय वेगाने धावत आले. कॉल कोणत्या प्रकारचा झाला नाही. मागच्या मॅच मध्ये टीम प्लॅनिंग खूप चांगलं पाहायला मिळालं निजे टीमचं.
कारण रिद्धेश सारखा डावखुरा गोलंदाज होता, त्यामुळे संदेशला मैदानाच्या आतमध्ये उतरवला आणि संदेशने खूप चांगले षटकार ठोकले. टीम प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं मॅचमध्ये. आतापर्यंत भावेशने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. एक चौकार जरूर त्याला लागलाय. 12 धावांची अजूनही गरज आहे. खेळाडूंना विनंती असेल जरा मॅच मध्ये लक्ष द्या. स्वप्नील तुम्हाला वारंवार सूचना करतायत. ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता त्यावेळी तुमचं एकच लक्ष ठेवणं गरजेचं असतं सामन्याकडे. इथे मात्र चेंडू घेऊन येते क्षेत्ररक्षक डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकाराने समीकरण बदललंय. फक्त 8 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ निजे 8 धावांची आता फक्त गरज आहे. टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. एका बाजूला अक्षय पडले साहेब आहेत जे टीमचे कॅप्टन आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. दुसऱ्या बाजूला 40+ चे कॅप्टन आहेत राहुल शेठ पाटील. इथे चेंडू हवेत आहे. झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. मी सुलभाताई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य टॉस करायचे. प्रेक्षणीय मॅच असेल. एका बाजूला टायगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संघ आहे, दुसऱ्या बाजूला 40+ संघ. एक प्रेक्षणीय मॅच तुमच्या समोर येईल. चंदनदादा भगत सुद्धा सज्ज झाले. संजय वास्कर सुद्धा सज्ज आहेत. मॅन फ्रॉम शिलगाव. एक जबरदस्त क्रिकेटर ज्याने काळ गाजवला शिल संघासाठी. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतात राहुल शेठ पाटील जे कॅप्टन आहेत 40+ चे. 12 चेंडू 8 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षणीय मॅच बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळतात. पोलीस निरीक्षक वर्सेस आयोजक असतात. खाडी चषक मध्ये डॉक्टर वर्गांना सुद्धा संधी मिळते. भाऊ आपण पाहिलं तर गावदेवी खाडी संघाचे आहे आधारस्तंभ दिनेश पाडी साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर वर्ग एका बाजूला असतात, एका बाजूला पोलीस वर्ग असतात. ज्यांच्याकडे वेळ खूप कमी असतं आणि ते वेळात वेळ काढून इथे मैत्रीपूर्वक मॅच खेळासाठी आलेत. बालू त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. टॉस केला जातोय. सुलभाताई पाटील ताईंच्या शुभ असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. पोलीस निरीक्षक यांनी नाणेफेकी जिंकली. पोलीस वॉरियर्स असं नाव देऊया आपण या संघाला. पोलीस वॉरियर्स वर्सेस 40+ अशी मॅच असेल. 12 चेंडू 8 समीकरण आहे. पंच वाईट चिकून करतायत. गोलंदाजीसाठी आलेत ते प्रथम मात्रे. 12 चेंडू आणि 7 धावांची आता गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संदेशने खूप चांगली फलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये सुद्धा. अकुट टप्प्याचा बॉल होता. व्यवस्थित टायमिंग करू शकले नाही. क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. फक्त चेंडूकडे पाहतायत आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. झेल जज केला जातोय आणि फलंदाज होईल इथे बाद. 5 धावांची अजूनही गरज आहे. पोलीस वॉरियर्स या संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि बघायचे ते निर्णय काय स्वीकारतात. 40+ वर्सेस पोलीस वॉरियर्स अशी प्रेक्षणीय मॅच. आपल्या सर्वांच्या लाडक्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ असे टॉस सुद्धा झालेला आहे. पोलीस वॉरियर्स यांनी नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेतलाय बाळू फलंदाजी करण्याचा आणि त्यांच्या नक्कीच चर्चा सुरू आहे की 100 पेक्षा जास्त धावा करायच्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ज्युनियर संतोष पाटील, एक संतोष खुटारकर तुम्ही पाहता बाळू. रिवर्स फटके सहजा खेळणारा खेळाडू आपण पाहिला निज संघामध्ये तो संतोष खुटारकर. सहज फटका खेळायचे ते रिवर्सचा. आता थोडेसे क्रिकेट पासून थोडेसे लांब आहेत. आज योगेश पाटील सुद्धा नाहीयेत आणि मॅच फिनिश केली महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये अजय पाटीलने आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय जय हनुमान निजे संघ. चंदन भगतची ओळखणारी दोस्ती दुनियेचा माणूस भारी ओळखते दुनिया त्यालाही